हॅलो एव्हरीवन, दिस इज स्वाती अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वातीज किचन अँड लाईफस्टाईल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. दत्त जयंती देखील आहे. तर दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण जे असतं, ते मी केलं होतं. बरेच जण करतात. काही लोकं केंद्रामध्ये जाऊन करतात आणि काही लोकं घरीही करतात. तर माझ्यासाठी केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य नव्हतं. घरी बाळ आहे आणि त्याची झोपेची वगैरे वेळ असते. त्यामुळे किती इच्छा असली तरी केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी घरीच ते पारायण केलं होतं. तर आज ते पारायण पूर्ण झालेलं आहे. त्याची सांगता झालेली आहे. त्याचं उद्यापन उद्या करायचंय. पण आज दत्त जयंतीही आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारही आहे. त्यामुळे आज नैवेद्यासाठी मी थोडासा वेगळा बेत केलेला आहे. पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, वरण वगैरे असं थोडंसं मी वेगळा बेत केलेला आहे. त्यामुळे तो छोटासा मिनी ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करतीये. आय रिअली होप की तुम्हाला आवडेलच नक्की. तर जेवण बनवायचं म्हटलं की थोडंसं प्री प्लॅनिंग प्रिपरेशन वगैरे मी करत असते. कारण ती सवयच लागलेली आहे माझ्या हाताला. ऑफिसला जाण्यामुळे किंवा ऑफिसची वेळ सकाळची आणि संध्याकाळची वेळ घाईची असल्यामुळे ह्या गोष्टीचं एक हाताला वळणच पडलेलं आहे माझ्या. त्यामुळे कुठलाही स्वयंपाक असला तरी मोस्टली मला 1 तासाच्या आसपास वेळ लागतो. तर मग सगळ्यात सुरुवातीला आधी मी प्रिपरेशन करून घेते आणि मग साइड बाय साइड सगळं कुकिंग करायला ठेवते. तर या ठिकाणी सुद्धा मी आधी सगळं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. वरण-भात एका कुकरमध्ये लावले आणि त्याच्या साइडला बटाटेसुद्धा उकळायला घातले होते आणि ते कुकर होत असताना सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. म्हणजे टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे, लसूण वगैरे चिरून घेतलेलं आहे. तर मग फोडणी देताना वगैरे पण सगळं साहित्य जे लागतं फोडणीसाठी ते सगळं आधी करून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर वरण पण थोडंसं हटवून घेतलंय मी. याच्यामध्येच कुकरचा जो डब्बा असतो त्यातच हटवून घेतलं आणि या ठिकाणी 3 कढया मी ठेवलेल्या आहे अशा प्रकारे. 3 बर्नरचा गॅस आहे तर 3 कढया ठेवल्यात. एकामध्ये मी बटाट्याची भाजी करणार आहे, एकामध्ये वरण करणार आहे हिरव्या मिरचीचं आणि पुरी तळून घेणार आहे तिसऱ्या कढईमध्ये. मोस्टली ही जी लोखंडाची कढई आहे मी तळण्यासाठीच ठेवलेली आहे स्पेशल. आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ती बटाटे उकडल्यानंतर असं मी हातानेच कुस्करून टाकते त्याच्यामध्ये. ती अशा प्रकारे केल्यामुळे खूप छान लागते. लग्नामध्ये जशी बटाट्याची भाजी असते ना तशा प्रकारे होते आणि तशी भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे मी अशा प्रकारे हातानेच थोडंसं मॅश करून ते बटाटे टाकते त्याच्यामध्ये आणि गरम पाणी ओतून टाकते. ओव्हनमध्येच मी पाणी गरम करून घेते. गरम पाण्यामुळे काय होतं भाजीची जी तेल आहे ते तसंच राहतं. म्हणजे तरी येते चांगल्या प्रकारे आणि चमचमीत छान भाजी होते. म्हणजे थोडं जरी तेल टाकलं ना तरी चांगली तरी येते भाजीला आणि भाजी चमचमीत होते. आणि अभय आत्ताच ऑफिसमधून आलेला आहे. मोस्टली त्यांना 7:00-7:30 वाजतात ऑफिसमधून यायला. वर्कलोड सध्या खूप जास्त चाललेला आहे. तर मग ते यायच्या आधीच सगळा स्वयंपाक वगैरे करण्याची माझी घाई असते. आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन लगेच जेवता येतं. वरण झालेलं आहे, बटाट्याची भाजी पण झालेली आहे आणि सासूबाईंनी कणिक मळून ठेवलेली आहे आणि पुऱ्या त्या खाली मला बसून लाटून देतायत. मग वरती तळतीये मी आणि तळत-तळत या ठिकाणी देवासाठी मी नैवेद्याचं ताट पण करतीये. मग एका साईडला भात थोडासा टाकलेला आहे. कुकर लावला होता त्यावेळेस भातही लावून घेतला होता मी. तर कुकर सोबत-सोबत भातही झाला आणि भात, त्यानंतर बटाट्याची भाजी, वरण आणि श्रीखंड मी बाहेरूनच आणलेला आहे, घरी नाही बनवलेलं. मग मध्ये श्रीखंड आणि अशा गरम-गरम तळलेल्या पुऱ्या असा नैवेद्याला मी ठेवलेला आहे. पुऱ्या तळत असताना मी असं मधले थोडंसं दाबते त्याच्यामुळे अशी अगदी छान पुरी जी आहे ना, ती फुगून येते बाहेर आणि गरम-गरम पुऱ्या एकदम अशा प्रकारे खूप छान लागतात, टेस्टी लागतात. त्याच्यामध्ये रवा वगैरे घालायची पण काही गरज नाही. पुरी थोडीशी क्रिस्पी किंवा फुगण्यासाठी बरेच जण रवा घालतात. पण माझ्या मते रवा घालण्याची काही गरज नाही. तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही जो झारे असतो, तो थोडासा पुरीवरती दाबा, आपोआप पुरी फुलते अशी फुगून बाहेर येते. तर या ठिकाणी मी पूजा मांडणी केलेली आहे. नैवेद्यावरती तुळशीचं पान वगैरे ठेवून मी नैवेद्य या ठिकाणी अर्पण केलेला आहे देवाला. तर हा होता छोटासा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया पुढील भागामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.